ऐक ना दीपाली, हां. मी ना व्हीलूकअप लावते तर एका कॉलम मध्ये तो बरोबर येतोय, पण मला मी मल्टिपल कॉलम मध्ये लावतोय ना तर मला एरर येतोय. मग त्याच्या जागेवरती तू ॲडव्हान्स व्हीलूकअप यूज करू शकते. एकदाच फॉर्म्युला तुला अप्लाय करायचा आणि ट्रॅक करायचा मल्टिपल कॉलममध्ये. कसं करायचं हे तुला सांगते. तर मग आज आपण बघणार आहोत ॲडव्हान्स व्हीलूकअप. तर सगळ्यात प्रथम आपल्याला इथे इक्वल देऊन व्हीलूकअप वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. लुकअप व्हॅल्यू मध्ये ऑर्डर वाला कॉलम देते मी, कॉमा. आता आपल्याला टेबल ॲरे विचारलं जात आहे, तर मी पूर्ण डेटाचे सिलेक्शन देणार आहे आणि F4 नी ना लॉक करून घेणार आहे, कॉमा. कर्ली ब्रॅकेट ऑन करून घ्यायचे आपल्याला, बिकॉज आपल्याला कॉलम इंडेक्स नंबर द्यायचे. तर तुम्ही वरती पण सिरीज बघता, मी खाली टाईप करून घेते 2, 3, 4 अँड 5. कर्ली ब्रॅकेट ऑफ करणार आहे, एक्झॅक्ट मॅचसाठी 0 मीन्स फॉल अँड फायनल ब्रॅकेट क्लोज, एंटर. डन. 750 वरती जी एंट्री आहे तीच बरोबर आहे की नाही ती आपण क्रॉस करूया. डन. आता आपण इथे ना चेंज करूया 775. डन, बरोबर आहे. आपण इथे ना ड्रॉप डाऊन ऍड करूया. तर सगळ्यात प्रथम आपल्याला ना डेटावरती जायचंय, डेटा व्हॅलिडेशन वरती जायचंय. इथे लिस्ट चूज करायची आहे. इथे आपण ना ऑर्डर वाला कॉलम देऊया आणि ओके क्लिक करायचंय. आता मी ड्रॉप डाऊन सुद्धा अप्लाय करून दाखवते. डन. मग अशा ट्रिक्स शिकण्यासाठी मला फॉलो नक्की करा.